हॅलो, वेलकम टू श्रद्धाज न्यू ब्लॉग. तर माझी कॉलेज ट्रिप निघाली आहे पंढरपूर, तुळजापूर आणि अक्कलकोट या ठिकाणी. तर त्या अगोदर सगळेजण इथं रील्स काढतायत, ट्रान्झिशन काढतायत, तर तुम्ही बघू शकताय. आणि ब्लॉग कंटिन्यू तुम्ही बघत राहा. आम्ही काय काय मस्ती करतोय ते. 9:30 वाजले आहेत आणि आम्ही सगळेजण रेडी होऊन आलो. बसमध्ये अशीच आम्ही सगळ्यांनी मस्ती केली आणि सकाळी आम्ही पोहोचलो तुळजापूरला. आणि तिथे आल्यानंतर आम्ही मस्त एकदम दर्शन हे घेतलं, लाईन मध्ये उभं राहून सगळ्यांनी दर्शन घेतलं. एकदम खूप मस्त वाटलं आम्हाला. आणि तिथून मग आम्ही सगळेजण बसमध्ये बसून आम्ही निघालो होतो अक्कलकोट या ठिकाणी जाण्यासाठी. तर तिथं स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सगळेजण निघालो होतो. तर एकदम सकाळी सकाळी एकदम मस्त सॉंग्स लावले होते बसमध्ये आणि ते एन्जॉय करत मस्त मस्त आम्ही वीकेंड असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती अक्कलकोटमध्ये. त्यानंतर आम्ही जेवण करण्यासाठी एका हॉटेलला थांबलो. तिथे जेवण वगैरे केलं सगळ्यांनी आणि पंढरपूरच्या दिशेने आम्ही निघालो होतो. आणि तिथं खूप मस्त मस्त पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर आम्हाला खूप मस्त व्ह्यू बघायला भेटला. नदीचं पाणी खूप वाढलं होतं पावसामुळे. तू ध्यानी जरा ठेव हो
जरा ठेव जिथं भाव तिथं देव चल भेटूया विटू रखू माईला तू ध्यानी जरा ठेव तू ध्यानी जरा ठेव जिथं भाव तिथं देव चल ऐकूया संतांच्या वाणीला चल ग सखे पंढरीला चल ग सखे चल ग सखे पंढरीला चल ग सखे पंढरीला पंढरीची वारी तुका म्हणे हरी 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 करू पंढरीची वारी तुका म्हणे हरी हरी करू पंढरीची वारी तुका म्हणे हरी हरी. सगळीकडे गर्दी होती विकेंड असल्यामुळे, पण तरी सुद्धा आमचे दर्शन सगळ्या तिन्ही ठिकाणी खूप मस्त झाले. एकदम छान वाटलं. वन डे मध्ये सगळं कव्हर झालं आणि आम्ही रिटर्न निघालो होतो कराडच्या दिशेने. त्यानंतर तिथं आम्हाला एक हॉटेलवर आम्ही जेवण करण्यासाठी थांबलेलो. तिथं मग आम्ही काही मस्ती केले ते तुम्ही पुढे बघा.